शिंदे साहेबांच्या नमस्कार. ठाणे सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. काशीनाथ गाणेकर नाट्यगृह इथे सध्या आपण आहोत आणि धनगर समाजाच्या माध्यमातून यांच्यासाठी जरा तरुणाईला विनंती करतो, टाळ्यांची कंजूसी करू नका. सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आपण बघू शकतो त्यांचंही आगमन होत आहे. आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष अधिक स्वागत करत आहोत. देव दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या सोहळ्यासाठी धनगर समाज प्रतिष्ठान रहिवासी कारण शिंदे साहेबांची खोज म्हटलं तर पांडे बंधूंकडे प्रामुख्याने लक्ष जातं. कारण तरुणाईच्या सोबत राहणारं खंबीर नेतृत्व म्हणून पांडे बंधूंकडे नक्कीच बघितलं जातं. कारण सदैव कार्यात झोकून देणारा समाज हिताचा जाणणारा प्रामुख्याने नवा चेहरा अखंड महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धार्थबाई पांडे. प्रामुख्याने खरोखरच बाई तुमचं कौतुक करावं तितकं कमी. जातपंत या ब्रीद वाक्याला बगल देऊन कायम समाजसेवेशी एकनिष्ठ राहणार असं व्यक्तिमत्व आणि शिंदे साहेबांचे शिलेदार म्हणून तुम्ही प्रामुख्याने तुमचा अग्रगण्य ठरणारं नाव हे आपल्याला ठाण्यात प्रामुख्याने पाहायला मिळतं. परंतु शिंदे साहेबांचा हक्काचा तरुण आणि शिंदे साहेबांच्या मायेची थाप यांच्या पाठीवरती आहे आणि उद्याच्या राजकीय पटलावरती प्रभाग क्रमांक 4चं नेतृत्व करताना प्रामुख्याने एक नवा चेहरा नव्या विकासाची धुरा हातात मनाशी घेऊन नवीन प्रवाहाला वाटचाल करणारा तरुणाईच्या मनातील एक मानबिंदू केंद्रबिंदू उद्याच्या विकासाचा म्हणून ज्यांच्याकडे नजरा वळल्या जातात ते म्हणजे सन्माननीय नितीनबाई लांडगे आणि त्यांच्या समवेत खरोखरच आज डीसीएम साहेबांचा डेप्युटी चीफ मिनिस्टर अर्थात महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राजकीय पटलावरती ज्यांच्या नाव घेतलं की नितीनबाई समोरच्याला घाम सुटतो ते आदरणीय सन्माननीय तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयातील काळीच म्हटलं तरी हरकत नाही. अर्थात एकनाथ शिंदे साहेबांसाठी मी खरोखरच त्यांचा आम्ही सर्व समाज बांधव मनाच्या हृदयाच्या कंपनापासून त्यांचं मनस्वी हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण त्यांचा कॉल होता म्हणून हा सोहळा बहारदार पाहायला मिळतोय. त्याबद्दल जरा शिंदे साहेबांसाठी जरा टाळ्या होत्या. कारण मी त्यांचे सिलेदारने आले त्यातूनच आम्हाला दिसतंय आमच्या महाराष्ट्राचे डीसीएम आलेत. प्रामुख्याने खरोखरच आपला अमूल्य वेळ देऊन तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा या आयोजन संयोजन कमिटीच्या तरुणाईच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि पुढील गजनृत्य पथकाला आमंत्रित करतो. तळवडे गावचे हे तरुण आपल्या वाडवडिलांच्या परंपरेला नवीन स्वरूपात नवीन संकल्पनेत दाद देताना आपल्याला व्यासपीठावरती त्यांचं गजनृत्य पथक सादरीकरण करताना आपल्याला पाहायला मिळेल. गजनृत्य पथक येण्या अगोदर सन्माननीय आपल्या समाजातील समाजभूषण ऍडव्होकेट पदावर कार्यरत असणारे सन्माननीय ऍडव्होकेट किशन सुकरे आणि त्यांच्या समवेत ऍडव्होकेट दत्तात्रय दौड वकिली पदावर कार्यरत असणाऱ्या दोन व्यक्तिमत्वांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर या. आपला शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय ऍडव्होकेट किशन सुकरे आणि त्यांच्या समवेत त्यांचेच परममित्र सन्माननीय ऍडव्होकेट दत्तात्रय दौड साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. कारण या अगोदर आपण पाहिलं ज्यांनी आपली कला सादरीकरण केलं नितीनबाई खरोखरच एक जवळजवळ 80 वर्षाचा तरुणाची कला मी राजापूर तालुक्याला म्हणजे पाचल इथे पाहिलं होतं. शाहू माने यांच्या नावाचा नामोल्लेख वारंवार करावासा वाटतो. कारण आमचे मित्र राम माने यांचे ते पिताश्री आहेत. परंतु त्या उभायतांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कुठलाही खरोखरच पाठशाला न घेता एका गावाचं नेतृत्व करताना त्यांच्या सौभाग्यवतीची कला कौशल्य आपण पाहिलं. गावाबद्दल असणारं अभिप्रेत प्रेम हे प्रामुख्याने कित्येक तरुणांच्या वाणीतून ऐकायला मिळालं. त्याबद्दल तुम्हा
लोका उभयदास खरोखरच प्रामुख्याने पंढरीचा विठुराया तुमच्या कायम सदैव पाठीशी राहून तुम्हाला सुदृढ शरीर, चांगलं स्वास्थ्य आणि कौटुंबिक आनंद कायम मिळत राहणार, त्यात मात्र शंका नाही. सन्माननीय अतिथी किशन सुक्रे सर असतील आणि त्यांच्या समवेत ऍडव्होकेट दत्तात्रय दौडकर आदी दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान होत आहे. तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन या सोहळ्यासाठी आलात त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा आयोजन साहित्य कमिटीच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. सन्माननीय शिंदे साहेबांच्या प्रामुख्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे शिलेदार म्हटलं तरी हरकत नाही. महाराष्ट्रातील तरुणाईच्या पटलावरती राजकीय युवा नेतृत्व करणारे हे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात तरुणाईच्या त्या पटलावरती युवा सेनेच्या अग्रगण्य पटावरती नाव घेतलं जाणार आणि या ठाण्यातील तरुणाईच्या मनात तोंडातून येणारं अपसूक नाव म्हटलं तर सन्माननीय सिद्धार्थभाई पांडे आणि त्यांचे बंधू आशुतोषभाई पांडे यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय श्रीकांत शिंदे आणि सदानंद गावदाणे, श्रीकांत कोकरे आणि सदानंद गावदाणे यांच्या शुभ हस्ते सचिन जोरे आपण या. भगवान जोरे यांनाही विनंती करतो. नितीनबाई आपण या. टोणी सर आपण या आणि त्यांच्या समवेत नितीनबाईंच्या सौभाग्यवती प्रणवती शिंदे ताई आपणासही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर प्रणवती लांडगे दिलगिरी व्यक्त करतो. आशिष कोकरे आणि परेश गोरे, प्रणील कोकरे यांना विनंती करतो मान्यवरांचा योगेश जोरे शुभ सन्मान करायचा आहे. कायम समाजाच्या हितासाठी अग्रगण्य ठरणारं नाव, कृष्णानगरचा भविष्यातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे नजरा नक्कीच कृष्णानगरच्या त्या स्थानिक रहिवाशांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या जातात. ते म्हणजे शिंदे साहेबांचे प्रमुख दावेदार, प्रभाग क्रमांक 4 चे शिलेदार नितीनबाई लांडगे आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रणोदिताई लांडगे आणि त्यांच्या समेत सिद्धार्थभाई पांडे आणि आशुतोष भाई पांडे यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मान्यवरांना विनंती करतो, मान्यवरांचा शुभ सन्मान नक्कीच तुम्हा सर्वांच्या शुभ हस्ते आपला अमूल्य वेळ देऊन आपण या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष आपलं स्वागत करत आहोत. सिद्धार्थभाई आपण या साईडला या, व्यासपीठाच्या मध्यभागी आपण या, आपला शुभ सन्मान केला जाईल या तरुणाईच्या वतीनं. ठाण्यातील राजकीय पटलावरती आणि तरुणांच्या मनावरती अशीच किरण निर्माण करणारा हा तरुण आणि उद्याच्या ठाण्याचा भाग्यविता म्हणून जर पाहिलं तर या तरुणाचं आताच शुभ सन्मान सदानंद गावदाणे यांच्या शुभ हस्ते आणि किशान आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान केला जातो. राजमातेची प्रतिमा देऊन या तरुणाचं शिंदे साहेबांचे शिलेदार टाळ्या होतात जरा मान्यवरांसाठी. त्यांच्या समेत त्यांचे बंधू आशुतोष पांडे यांचाही शुभ सन्मान केला जाईल. आशुतोष बाईंचा शुभ सन्मान केला जातोय. कारण आज दिसून आलं सिद्धार्थभाई, महाराष्ट्र राज्याच्या तरुणाईच्या पटलावरती शिंदे साहेबांचा प्रमुख दावेदार, प्रमुख शिलेदार म्हणून कार्यरत असताना आज फक्त आशुतोषबाईंना पाहिलं, बंधूसोबत जाऊन पाहावं नक्की ते करतात तरी काय, आणि नक्की खरोखर गरजेचं आहे. कारण शिंदे साहेबांनी एवढा दृढ विश्वास ठेवलाय
त्याचं सोनं जणू त्यांच्या येणार आहे आणि या पब्लिकच्या डाळ्याला दिसून आलं आणि भविष्यात त्या सोन्याचं खरोखरच तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल की आजच्या या क्षणाला नक्कीच सांगतो मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तुमच्या पुढील राजकीय पर्वासाठी आज राजमाती चरणी प्रार्थना करतो उद्याचं येणारं पर्व हे पांडे बंधूंच्या ठाण्यामध्ये नक्कीच दिसायला येईल. त्याचबरोबर मी नितीनबाईंचं कौतुक करेन. नितीनबाईंचं एवढ्यासाठी कौतुक करेन कारण जरी मी त्या पदावर शिंदे साहेबांच्या हक्काचा माणूस जरी असलो तरी पहिला मान सन्मान देण्याचा मानच त्यांच्या माणिकवर रुसला तो म्हणजे टोणीबाईंना. त्यासाठी नितीनबाईंसाठी जरा टाळ्या होत्या कारण ओल्ड इज गोल्डची जी दिशा परिवर्तनाची नितीनबाई खरोखर तुमचं कौतुक करू शकतो कारण ओल्ड इज गोल्डची ही परिभाषा जर तुम्ही आज या कार्यक्रमानिमित्त घडवून आणलात ते सन्माननीय प्रभाग क्रमांक 4चे नव्या शाखेचा नव्या परवणीला घेऊन जाणारा नवी दिशा देणारा तरुण 55 वर्षाचा तरुण टोणीबाईंचा शुभ सन्मान केला जातोय. आदरणीय सदानंद बावदाने यांच्या शुभ हस्ते बाईची शॉल प्रेमाचं प्रतीक आणि राजमाता अहिल्यादेवीची प्रतिमा देऊन त्यांना शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या विश्वासाचं सोनं करणारा तरुण प्रभाग क्रमांक 4चा प्रमुख दावेदार आणि प्रामुख्याने कृष्णानगरचा भलं इच्छिणारा तरुण कायम गोरगरिबांच्या सोबत स्वतःला झोकून देऊन आता लालबहादूर गुप्ता असतील सुरेश यादव असतील आदी मंडळींसोबत खरोखरच घनिष्ठ संबंध असताना आपल्याला नितीनबाईंचं कार्य पाहतोय आणि आपल्या सौभाग्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे प्रणोदताईंचं कसब मात्र आज वाकेल्याजवळ पाहायला मिळालं. तुम्हा दोघा उघाडताना तुमच्या राजकीय पर्वासाठी आणि खरोखरच सुकर व्हावा उद्याचं येणारं यश तुमच्या दारी आणि तुमच्या त्या होणाऱ्या प्रयत्नांनी परमेश्वर या नात्याने खरोखरच ते तुमच्या पायी लोटांगण घालेल यात ते मात्र शंका नाही. मी नितीनबाई तुम्हाला खरोखरच उद्याच्या येणाऱ्या पर्वणीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मान्यवरांना विनंती करतो आवर्जून या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सिद्धार्थ भाई असतील आशुतोष भाई असतील. कार्यक्रम लवकर चालू करा लोक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेले भाई तुमचं खरोखरच आहे पण तुमचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्याला विश्व अधिवेश नितीनबाई असतील पांडे सर असतील तुम्हाला पुढच्या राजकीय पटवासाठी आमच्या सर्व समाज बांधवांकडून लक्ष शुभेच्छा. त्याचबरोबर जय श्रीकृष्ण मित्रमंडळ धनगरवाडी कळवणे यांच्या गजनृत्य पथकाला मी आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो आपण गजनृत्य सादरीकरण करावं. Thank you.
उपस्थित राहून आपले योगदान सादरीकरण केलं त्याबद्दल प्रथमतः आपण मंडळातर्फे आपले मनस्वी आभार मानतो. त्याचबरोबर आताच आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं ते पाथल गावचे सुपुत्र सीताराम बावदाणे यांचंही आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर सुधीर कोकणे आणि त्यांच्यासोबत आलेला 34-33चा पाथल गावचा किंग प्रकाश धोरे यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. गणेश धोरे असतील त्यांच्या सभेत. आणि मित्रांनो, ज्या नामाचा आज सिद्धार्थभाई नामोल्लेख करतोय, कार्यक्रम सगळ्यांचेच होतात आणि कार्यक्रम करत असताना प्रामुख्याने एखाद्याच्या नृत्यावरती नजर जाते, पण त्याच्या कौशल्याचं कौतुक करणं प्रामुख्याने आमची नैतिक जबाबदारी आहे. ते म्हणजे या समाजातील 2 समाजभूषण आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात इंजिनिअरिंग करून मोठ्या उच्च पदावर कार्यरत असणार पाथल गावचा सुपुत्र संजय धोरे यांच्यासाठी जरा टाळ्या उद्यात मित्रांनो. एका उच्च पदावरती ते दोघं पती पत्नी कार्यरत आहेत. मी त्या ताईने विनंती करतो, ताई आपण मुख्य व्यासपीठावर या. दोघा त्यांच्या समेत अपेक्षा ताई गोरे आणि सगळ्यांचा हक्काचा माणूस पांडुरंग गोरे तुम्हालाही आमंत्रित करतो. आपण या, जोडीने या, कारण जोडीचं सौभाग्य मिळायला सुद्धा बाकी लागतं. मी महिला मंडळींना विनंती करतो त्यांच्या शुभ सन्मानासाठी आपण मुख्य व्यासपीठावर या. भारतीय जनता पक्षाच्या कार्यरत असणाऱ्या वसई विरारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अपेक्षाताई गोरे, त्यांच्या संपयित त्यांचं सौभाग्य, अर्थात सर्वांचा लाडका हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून कार्यरत असणारा एक समाजभूषण पांडुरंग गोरे आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन आपल्या समाजाला समाजभूषण म्हणून नव्या पिढीला आदर्श ठरणारं हे जोडपं आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे विशेष जोरे आणि त्यांच्या सभेत त्यांचं सौभाग्य संजय जोरे यांच्यासाठी जरा टाळ्या होत्या. संजय बावदाणे यांच्या शुभास्ते शुभ सन्मानाने या उभयतांचा शुभ सन्मान केला जाईल. जरा फास्ट या. दत्तराम शेळके विद्यमान मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभास्ते आणि दिलीप जोरे माहिती शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि राजमातेची प्रतिमा देऊन त्यांना शुभ सन्मान केला जाते. त्यांच्या समेत गोरे दाम्पत्याचा शुभ सन्मान संजय बावदाणे यांना विनंती करतो. संजय बावदाणे या. धन्यवाद साहेब. आपल्या तरुणाईला एक नवीन आदर्श ठरणारा प्रामुख्याने आपल्याला जो तरुण पाहायला मिळतोय ते आमचं भाग्य आहे. या क्षणाला नक्कीच आम्हाला ते पाहायला मिळालं. मित्रांनो, प्रामुख्याने पांडुरंग गोरेकडे नजरा गेल्यावरती थोडासा छोटा माणूस वाटतो, पण त्याचे विचार जर पाहिलात तुम्ही तर त्याच्या उंचीकडे न जाता त्याच्या विचाराकडे जावा तर तुम्हाला कळेल पांडुरंग गोरे नक्की काय आहे. जगजगती मशाल, समाजाला नवीन दिशा देणारा, नव्या परवणीला नवीन गवसणी घालणारा हा तरुण म्हटलं तर समाजाच्या नवीन तलवार म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहायला हवा. विश्व ऑल द बेस्ट. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी सन्माननीय संजय धोरे साहेबांना विनंती करतो की उद्याच्या आपल्या समाजाचं भवितव्य आणि भविष्य ज्यांच्याकडे पाहतो त्यांना फक्त आपण 1-2 मिनिटांचा वेळ घेऊन संबोधित करायचं. धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे गेली 8 वर्षे हा कार्यक्रम सातत्याने आपल्या धनगर समाज बांधवांबरोबर करत आहे. असे कार्यक्रम करण्यासाठी जी समाजाने एकजूट दाखवली ती खरोखर एकदम कौतुकास्पद आहे. मी स्वतः आता ठाण्यामध्ये आहे. गेली 3 वर्षे सातत्याने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. अशा कार्यक्रमामधून आपण
समाजाला एक वेगळं वळण देतोय, समाजाला एकजूट करतोय. मी या मंडळाचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या समोर अनेक पक्षांचे नेते आलेले होते. प्रत्येक पक्षाने सांगितलं की तुम्ही एकजूट ठेवा. आपली जर एकजूट असेल तर हा आपला राजकीय पक्ष हा आपल्याला खरोखरच मदत करेल. ही मदत फक्त आपल्याला मुंबईला नकोय, तर ही मदत आपल्याला आपल्या गावापर्यंत पोहोचली पाहिजे, आपल्या मुळापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपण 55 धनगर समाज ही एक कल्पना आपण घेऊन आलो 2022 वेळी. त्यावेळी काही मोजक्या लोकांनी, कस्तुरी साहेब, आम्ही एक स्वप्न बाळगले की आपण पाचलच्या या ठिकाणी समाजभवन कसं बांधायचं, त्याचा परिपूर्ण प्लॅन हा आमच्या काही लोकांच्या मनामध्ये आहे. आपल्या धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे या परिवारामध्येच मी म्हणेन जवळजवळ 95% पाचल-पंचकृषी धनगर समाज आहे. आपण जर खरोखर एकत्रित राहिलो तर हा आपल्या राजकीय पक्षाकडून आपण त्याची मदत घेऊन आपण आपल्या मुळापर्यंत जाऊ आणि धनगर समाज एकजूट राहू आणि आपण आपली प्रगती करू. आपण सर्वांनी माझ्या कुटुंबासोबत मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जोरे साहेब. आपण आपला अमूल्य वेळ देऊन या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. त्याचबरोबर सन्माननीय राम दागवे साहेबांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. संतोष बावदाने साहेब आपण या. गणपत वरक साहेब आपणाची विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. संतोष चौगुले साहेब, सुरेश शिंदे साहेब, गंगाराम शिंदे साहेब आपणाची विनंती करतो. राम माने साहेब आपणाची विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. शैलेश जांगळे साहेब आपणाची विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. किंग ऑफ पद्दल प्रकाश जोरे आपणाची विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावर. सीताराम बावदाने आपणाची विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. नंदू माने दादा आपणाची विनंती करतो आपण या. सुरेश शिंदे या. सुधीर कोकरे दादा आपणाची विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. चंद्रकांत माने दादा आपणाची विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. सन्मान केला जाईल. आपण पाहिलं धनगर समाज रहिवासी मंडळ यांच्या माध्यमातून देवदिवाळी महोत्सव जो आहे ठाण्यात विनंती करतो साजरा केला जातोय. मोठ्या प्रमाणात सर्वांनी बघू या शकतो सर्वांचा या शुभसन्मान नक्कीच सोहळ्यासाठी, या कार्यक्रमासाठी सगळे समाज बांधव एकत्र आल्यावर त्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण कार्यक्रमाविषयी आपण सन्माननीय जिवलक माहिती निवासा जाणून घेणार आहोत. संतोष मामा यांनाही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. सोहळा जो आहे आपल्या ठाण्यात संतोष फटकरे मामा त्यांच्या समेत आज चौगले. 9 वर्षाचा धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे आमच्या पूर्ण धनगर समाज अगदी राजापूर तालुका कोकणातील जास्तीत जास्त धनगर समाज या सोहळ्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा सोहळा आमचा दरवर्षी आता हे 9वे वर्ष आहे. 9 वर्ष आम्ही हा सोहळा साजरा करतो. आमच्या पाठीशी कायम आमचे नितीन दादा कधीही आमच्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी कायमस्वरूपी एक कॉल केला, जसं बोलतात ना एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह, अशा पद्धतीने आमच्यासाठी कायमस्वरूपी आमच्या पाठीशी उभे राहतात. आम्ही कधीही कॉल केला आमच्या समस्येसाठी प्रत्येक गोष्टी, तसेच या प्रभागातील सगळे मान्यवर आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी उभे राहतात. त्याबद्दल आम्ही प्रथम त्यांचे सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो प्रथमतः. आणि आम्ही हा सोहळा 9 वर्ष या कार्यक्रम आम्ही साजरे करतोय. त्यामुळे भरपूर समाज बांधव आमच्या या मुंबईपासून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो आणि या सोहळ्याची शोभा वाढवतो. असा सोहळा संपन्न होतोय. संतोष मामा त्यांचंही आगमन झालंय. हा आमचा जो सोहळा आहे धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे, हे आमचं 9 वर्षापासून इथे कृष्णानगरमध्ये कार्यक्रम एका रोडवरती होत होता. हे आमचं स्वप्न होतं की एखाद्या चांगल्या व्यासपीठावर आमच्या समाजाला आम्ही न्यावं आणि तिथे कार्यक्रम घ्यावा. हे आज आमचं स्वप्न या आमच्या नितीन लांडगे साहेबांमुळे, एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि आमच्या या समाजाच्या सहकार्यामुळे आम्हाला ते शक्य झालं. अगदी आमच्या ह्याच्या हॉलच्या बुकिंग पासून सहकार्य केलेले आमचे हे आमचा आम्हाला नेहमी
एकनाथ शिंदे साहेबांचं तसंच आज नितीन लांडे साहेबांचं नेहमी पाठबळ असतं. तसंच राजकीय पक्षांचं अनेक नेत्यांचं आम्हाला असं एक चांगलं सहकार्य मिळून आम्ही हा सोहळा आमच्या समाज बांधवांचा पार पाडतो. आणि ह्या कार्यक्रम आम्ही राजापूर तालुक्यातील जवळजवळ 99% लोक आहेत आणि ती गावावरून इथे नोकरी संदर्भात आलेली लोक आणि ती आज पोटाच्या खळगीसाठी भरून ह्या आम्ही पारंपरिक आमची जी काही कला इथं जपतो आणि आमच्या ह्या नवीन पिढीला आम्ही त्याचा एक नवीन मार्ग नवीन वसा म्हणून आम्ही देतो. धन्यवाद. राम दगडे साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. शुभ सन्मान केला जातो. चौगुले साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. आहे आपलं अभूतपूर्व असं मार्गदर्शन. नाही, नक्कीच सकल धनगर समाजाच्या वतीने दरवर्षी चौगुले साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे यांच्या वतीने जो असा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी साजरी होतो देव दिवाळीचा, तर ते दरवर्षी आम्हाला हे आमंत्रित करतात. खऱ्या अर्थाने मला सांगायचं आहे की धनगर समाजामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी चांगली कामं समाजासाठी केलेली आहेत त्यांचा सत्कार इकडे ह्या समाजातर्फे केला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलं जी परीक्षेमध्ये चांगले उत्तीर्ण झालेले आहेत किंवा स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सुद्धा समाजातर्फे सत्कार इकडे केला जातो. आणि खास करून पारंपरिक सांस्कृतिक जपण्याचं काम ह्या धनगर समाजाच्या वतीने सातत्याने गेली 9 ते 10 वर्ष केलं जात आहे. आणि खास करून मला आमच्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील, यांचे तर मनापासून आभार व्यक्त करायचेच आहेत. परंतु खास करून नरेश म्हस्के साहेबांचे आभार व्यक्त करायचे. त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला काशीनाथ घाणेकर हा जो रस्त्यावर होणारा कार्यक्रम आहे तो आज एका काशीनाथ घाणेकर सारख्या चांगल्या वास्तूमध्ये होतोय. त्याबद्दल मी नरेश म्हस्के साहेबांचा सुद्धा आमच्या सर्व परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला इथे येऊन माझा सत्कार केल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. युवासेनेचे नितीन लांडगे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि धनगर समाज रहिवासी मंडळ ठाणे यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो देव दिवाळी महोत्सव जो आहे तो ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात धनगर समाज रहिवासी मंडळाचे सगळे रहिवासी असतील, सभासद असतील, उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला फॉलो करा.